नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, 2014 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षांची युती तुटण्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे या दोन पक्षाच्या मीटिंगमध्ये आदित्य ठाकरेंना पाठवायचे. मग जागा वाटप असेल किंवा प्रचार यंत्रणा असेल, आणि सिनियर मोस्ट असलेले जे काही नेते, या नेत्यांना अशा प्रकारचं एखाद्या तरुण मुलाशी चर्चा करणं हा त्यांचा अपमान वाटायचा. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहे. आदित्य ठाकरेंचं वय, आदित्य ठाकरेंचा अनुभव, आदित्य ठाकरेंची कॅपॅसिटी, राजकारणाविषयी त्यांचं मत, बालिश विचार किंवा कॅपॅसिटी, त्यांची राजकीय कॅपॅसिटी काय किंवा हैसियत काय, या सगळ्या गोष्टींमुळं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये जी काही दरार निर्माण झाली, भिंत निर्माण झाली. कारण समोरचा माणूस ज्या कॅपॅसिटीचा आहे, त्या कॅपॅसिटीचा माणूस समोर जर बसला नाही तर काही गोष्टी अपमानजनक होतात. बाळासाहेब ठाकरे कधी अटल बिहारी वाजपेयी किंवा लालकृष्ण अडवाणींकडे गेले नाही. हे सगळे वरिष्ठ नेते मुंबईला मातोश्रीवर यायचे, बाळासाहेबांच्या दरबारी आणि बाळासाहेबांबरोबर चर्चा करून जो काही तिढा असेल, प्रश्न असतील, काही वाटाघाट्या असतील किंवा जागा वाटप असतील, हे सगळं मातोश्रीमध्ये बसून करायचे. बाळासाहेबांची क्षमता होती, बाळासाहेबांची कॅपॅसिटी होती. पण तुम्ही बाळासाहेब नव्हे किंवा तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, ही या लोकांना गोष्ट समजलीच नाही. तिथून जी थिणगी पडली आणि मग जे व्हायचं ते झालं. सरकारमध्ये तुम्ही 2014 ते 19 राहिले. कधी उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये असूनही नेहमी सरकारवर तोफच डागली, टीकाच केली. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना असंख्य शिव्या शाप देऊन मोकळे झाले. महानगरपालिकेच्या निवडणुका वेगळ्या लढल्या, त्याच्यामध्ये यांचे अतिशय टोकाच्या भूमिका, टोकाचे वाद, टोकाच्या टीका टिप्पण्या. परतही 2019 मध्ये यांनी युती केली आणि त्याच्यानंतरचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सगळं खंजीर झालं, खुपसून झालं, दुनिया झाली. देवेंद्र फडणवीसांना काय करायचं तर त्यांनी केलं. विरोधी पक्षात बसले. 2.5 वर्ष त्यांनी एकच गोष्ट त्यांनी फक्त लावून धरली की हे यांचं महाविकास आघाडीचं सरकार अंतर्कलहाने पडेल, आम्हाला यांना पाडण्याची गरज नाही आणि आम्ही असा कुठलाही आताताईपणा करणार नाही. यांचं सरकार यांच्या कर्माने पडेल, आम्हाला यांचं सरकार पाडण्याची गरज नाही. या शब्दावर देवेंद्र फडणवीस कायम ठाम होते. मग आता शिवसेनेच्या टीका करण्याचा जो स्तर आहे, जेव्हापासून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार बनलं, त्याच्यानंतर शिवसेनेचे जे काही उबाटा सेनेचे नेते, उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील किंवा अन्य विश्वप्रवक्ते संजय राऊत असतील किंवा अन्य दुसरे अरविंद सावंत असतील किंवा विनायक राऊत असतील, या लोकांची भाषा बघता आता कुठलाही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना उबाटा यांच्यात समझोता होणं शक्यच नाही. अशी परिस्थिती यांनी यांच्या हाताने तयार केलेली आहे. आणि स्तर काय, तुम्ही एकतर बाळासाहेबांनी यांच्या बरोबर कधी बसले सुद्धा नाही.
शेजारी कोणाला बसून घेतलं नाही, अशा लोकांबरोबर तुम्ही गेले, त्यांच्याबरोबर तुम्ही बसता. ते तुमच्या सरकारमध्ये अब्बू आझमी सारख्या माणसाचं समर्थन तुमच्या सरकारमध्ये, जो अब्बू आझमी रोज दुनियाभरच्या हिंदू लोकांना शिव्या देत असतो, अशा लोकांचं समर्थन उद्धव ठाकरेंना चाललं. यांची विचारधारा कुठं राहिली? राम मंदिराच्या बाबतीत काय बोलायचं, पाकिस्तानच्या बाबतीत काय बोलायचं, पुलवामाच्या बाबतीत वेगळंच बोलायचं, गोधरा हत्याकांडाच्या बाबतीत भलतीच भूमिका घ्यायची, एअर स्ट्राईकच्या बाबतीत भलतीच भूमिका घ्यायची, किंवा चीन भलतच काहीतरी बोलायचं. चीन इतका मध्ये आला, तितका मध्ये आला. संजय राऊतनी रोज उठून भारतीय सैन्याचा अपमान करायचा. आणि देवेंद्र फडणवीस यांना अनेक उपमा देऊन झाले. मग कलंक बोलायचं, फडतूस बोलायचं, जातीच्या बाबतीत उल्लेख करून झाले सगळे. जे नाही ते अनेक गोष्टींमध्ये त्यांना अडकवण्याचा सुद्धा त्यांना उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या चल्या चपाट्यांनी प्रयत्न करून बघितला. त्यांच्या अक्षरशः फडणवीसांच्या पत्नींना सुद्धा काही बुकीज वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून बघितलं. बदनाम करण्याचा हेतूनच सगळ्या काही गोष्टी केल्या. पण फडणवीसांवर कुठलाही डाग आजपर्यंत लागला नाही, कारण फडणवीसांनी तसं काही कुठली गोष्ट केलेलीच नाहीये. मग फक्त तुम्ही एखादा माणूस तुम्ही हरू शकत नाही, त्या माणसाला तुम्ही राजकारणामध्ये परास्त करू शकत नाही, मग तुम्ही त्याच्यावर घाणेरडे चिखलफेक करायची, केंद्रीय नेतृत्वाच्या बाबतीत घाणघाण बोलायचं. आणि जे संजय राऊत आता म्हणतात आहे की मुंबईतले नाही, महाराष्ट्रातले नाही, पण दिल्लीतले भाजपचे नेते, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते उद्धव ठाकरेंना म्हणतात आहे, उद्धव ठाकरेंवर जाळं टाकण्याचा प्रयत्न करतात आहे आणि म्हणतात की आमच्याकडून चूक झाली, बसू, आपण परत एकत्र येऊ, परत आपण युती करू. संजय राऊत म्हणतात की दिल्लीचे लोक, दिल्लीचे भाजप उद्धव ठाकरेंवर जाळं टाकतात आहे. मला तर हे कळत नाही की भारतीय जनता पार्टीच्या लोकांक कुठलं जाळ आहे आणि उद्धव ठाकरे कोणता मासा आहे तेव्हा उद्धव ठाकरेंना जाळ्यामध्ये अडकवायचे. उद्धव ठाकरेंक काय असं राहिले की त्यांना आता बरोबर घेऊन कुठली गोष्ट साध्य करायची आहे? अहो, ज्यांच्याकडे पक्ष नाही, ज्यांच्याकडे विचार नाही, ज्यांच्याकडे हिंदुत्व नाही, ज्यांच्याकडे बाळासाहेबांचे विचार नाही, अशा लोकांना बरोबर घेऊन फायदा काय? उलट आता जर उद्धव ठाकरेंना कधी भारतीय जनता पार्टीने दुर्दैवाने कधी बरोबर घेतलं तर भारतीय जनता पार्टीला लोक शिव्या घालतील, अशी परिस्थिती आहे. पण बाकी संजय राऊतांनी बाकी काहीतरी आपल्या ठेवणीतल्या पुड्या सोडायच्या आणि सांगायचं नाही उद्धव ठाकरेंवर जाळं टाकतात आहे आणि आमची चूक झाली अशी कबुली देतात. जनतेमध्ये गैरसमज निर्माण करायचे, तेच तर फडणवीसांनी सांगितले. तेव्हा संजय राऊतांचं रोज उठून सकाळीच प्रातःविधी करायचा आणि आपले पाळीव पत्रकार बोलवायचे, त्यांच्याकडून काहीतरी दिवसभराचा एजेंडा राबवायचा, रोज वेगवेगळं बोलायचं, शिव्या शाप द्यायच्या, महिलांना शिव्या द्यायच्या, भारतीय जनता पार्टीच्या लोकांना शिव्या द्यायच्या.
हा फक्त एकूण सपाटा असतो यांचा, दुसरं काहीच नाही. कामाचं, देशाचं, राज्याचं, विकासाचं काही बोलायचं नाही. हा गद्दार, तो गद्दार, हा गेला, तो गेला. 10 गद्दार गेले तर आमच्याकडे 10 लाख लोक आहे, आमच्याकडे इतके कार्यकर्ते, तितके कार्यकर्ते. कोण बरोबर राहिले तेच कळत नाही. संजय राऊतांची झोप झाली का नाही तेच समजत नाही. अजूनही स्वप्नात आहे संजय राऊत. अजूनही संजय राऊतांना असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टी बरोबर जावं. या अशा प्रकारच्या मुलाखती देऊन फक्त संजय राऊत भारतीय जनता पार्टी बरोबर युती करण्याच्या सगळ्या हातकंडे वापरून बघतात. पण देवेंद्र फडणवीसांनी अगदी व्यवस्थित सांगितले की महाराष्ट्रात अशा प्रकारची कुठलीही चर्चा नाही, आणि असं काही असेल तर दिल्लीतले वरिष्ठ नेते मला विचारतील. राजकारणाविषयी कुठलीही गोष्ट असतील तर ते मला जरूर कळवतात, विचारतात, आणि अशी कुठलीही माझ्याशी चर्चा झालेली नाही. आज संजय राऊत आमच्याकडे आले होते. आता तुम्ही दिल्लीचा मोदी साहेबांचा विचार सांगितला आम्हाला. ते बोलले की अजूनही दिल्लीतले काही नेते जे आहेत ते उद्धव ठाकरेंवर जाळं टाकतायत की त्यांनी यावं, आमची चूक झाली, आता आपण एकत्र येऊ. अजूनही बेशुद्धच आहेत. शुद्धले नाही संजय राऊतांना अजूनही असे स्वप्न पडतात त्यांना, हॅल्युसिनेशन होतात त्यांना. आश्चर्यच आहे हो. एक तर बघा, आमच्याकडे दिल्लीत असे काही नेते ठेवले नाहीत जे जाळे घेऊन पडलेले आहेत की बाबा कोणावर टाकायचं. आणि महाराष्ट्राचा काही विषय असला तर मला विचारला जातो. अजून तरी माझी दिल्लीत एवढी पत आहे की महाराष्ट्राचा एखादा विषय असेल तर मला विचारलं जातं. अद्याप तरी मला कोणीही हे विचारलेलं नाही की आपल्याला उद्धव ठाकरेंवर जाळं टाकायचं आहे का. त्याच्यामुळे अशा प्रकारचं जाळं टाकण्यात आलेलं आहे असं स्वप्न जरी संजय राऊतांना पडलं असलं तरी मला ती वस्तुस्थिती वाटत नाही. उगाच अफवांचा बाजार पिकून आणि लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करायचे आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या, यांचे डाव हे जुने झालेले आहेत. हे आता काही वेगळं काही नाही. संजय राऊत काहीच वेगळं सांगत नाही. संजय राऊतांचा तो धंदाच झालाय. फक्त वेगळं नाव घ्यायचं आणि सांगताना बाकी सांगायचं का आमची चूक झाली. म्हणजे अमित शहा असं कधी म्हणणार आहे की आमची चूक झाली? लोकांना सांगायचं का अमित शहानी कबूल केले की आमची चूक झाली, की उद्धव ठाकरेंना मी शब्द दिला होता 2.5 वर्षाचा. असं होतंय कधी? आणि याच्यामुळे तुमची आता मतं वाढणार आहे. अहो, वेगळा काहीतरी विचार करा, तुमचा संदेश पोचवा. कधीतरी बाळासाहेबांनी या महाराष्ट्राला वेगळा विचार दिलाय, तो विचार पोचवण्याची गरज आहे. बघा, एकनाथ शिंदे देतात आहे. आजही एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्याच विचारावर शिवसेना चालू आहे. आज लोकांना एकनाथ शिंदेमध्ये बाळासाहेबांचे विचार दिसतात, लोक त्यांच्या बरोबर आहे. आता तुमच्यामध्ये लोकांना औरंगजेबाचे विचार दिसतात, अफजल खानाचे विचार दिसतात, कारण तुम्ही त्यांना आदर्श मानतात. तुलना होऊच शकत नाही. विचार तुम्ही सोडले, तुमच्याकडे कुठली आता विचारधारा राहिली नाही. तुम्हाला वामपंथी जवळचे, तुम्हाला कम्युनिस्ट अगदी जवळचे, अब्बू आझमी तुमच्या जवळचा, तुम्ही औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिलेले आंबेडकरांच्या बरोबर तुम्ही गेले, प्रकाश आंबेडकर. तेव्हा लोक सगळं उघड्या डोळ्याने बघत असतात. येणाऱ्या ह्या सगळ्या रणधुमाळीमध्ये व्यवस्थित एकमेकांचं बलाबल दिसेल, लोक जज करतील. आणि लोकांनी जज केलं म्हणजे आपल्याला नेमकं कोण चुकले, कोण बरोबर, कोणी कोणाबरोबर गद्दारी केली, कोण काय करते,
हे लोकांच्या जनाधाराशिवाय कळूच शकत नाही. तसं तुम्ही एकमेकांवर किती टीका केली, काही केली, पण लोक जेव्हा आपल्या मतांमधून जेव्हा आपलं जे काही विचार आणि पसंती दाखवतात तेव्हाच खरा संदेश स्पष्ट होईल. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.